Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आज हा आपला 6th व्हिडिओ आहे चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रीचा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. सो आजपासून आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चे जेवढे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे एक एक करून सॉल्व करू. आज आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे 4 क्वेश्चन सॉल्व करू. ठीक आहे. सो सुरुवात करू आपण ह्या व्हिडिओला. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन अ नंबर लाइन and their coordinates. Decide whether the pair of segment given below the table are congruent or not. So याच्यात आपल्याला काय दिलं आहे, दोन सेगमेंट्स दिले असतील आणि आपल्याला फक्त शोधायचं आहे की ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे की नाही. जर तुम्हाला कॉन्ग्रुएंट म्हणजे काय हे माहिती नसेल तर याच्या आधीचाच व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे तो जाऊन आधी बघा, कारण इथं मी परत ते सगळं रिपीट करणार नाहीये. मी डायरेक्ट हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. सो स्टार्ट करू आपण फर्स्ट क्वेश्चनला, ज्याच्यात मला सेगमेंट डीई आणि सेगमेंट एबी शोधायचा आहे कॉन्ग्रुएंट आहे की नाही. छोट्या छोट्या स्टेपने हा प्रॉब्लेम सॉल्व करू म्हणजे तुमचं लगेच लक्षात येईल. सगळ्यात आधी कॉन्ग्रुएंट म्हणजे काय ते बघू. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असतं, माझ्याकडे दोन लाईन सेगमेंट आहेत. हा झाला AB आणि हा झाला CD. जेव्हा डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू असतो डिस्टन्स ऑफ CD, त्याला म्हणतात कॉन्ग्रुएंट. ह्या कन्सेप्टच्या बेसिसवर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. कॉन्ग्रुएंट शोधण्यासाठी काय काढावं लागणार आहे, डिस्टन्स. सो सगळ्यात आधी आपण काढणार सेगमेंट डीई साठी डिस्टन्स बिटवीन डी आणि ई. आता डिस्टन्स काढण्यासाठी काय लिहावं लागतं आपल्याला, कोऑर्डिनेट. सो कोऑर्डिनेट ऑफ डी हे शोधावं लागतं आणि कोऑर्डिनेट ऑफ शोधावं लागणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ डी आणि ई कुठून मिळणार आहे, जो आपल्याला टेबल ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. सो डी ची व्हॅल्यू काय दिली आहे, -7 आणि ई ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 9. नेक्स्ट स्टेप मध्ये डिस्टन्स काढायचं आहे डी आणि ई मधलं. डिस्टन्स म्हणजे काय, तर ह्या दोन कोऑर्डिनेटचं सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शन कुठून करतो आपण, मोठा नंबर पासून लहान नंबरला आपण सबट्रॅक्ट करणार. सो जर -7 आणि 9 बघितलं तर मोठा नंबर कुठला आहे, 9. म्हणून 9 -7. सो 9 मधून -7 ला आपण सबट्रॅक्ट करणार. तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतं, पॉझिटिव्ह. सो 9 + 7 केलं तर आन्सर इज 16. सो पहिल्या सेगमेंटचं तर आपल्याला डिस्टन्स मिळालंय. सेम आपल्याला हीच मेथड कोणासाठी यूज करावी लागणार आहे, दुसऱ्या सेगमेंटसाठी आहे जो आपल्याकडे आहे AB. सो आता आपण काढणार डिस्टन्स ऑफ AB. याच्यासाठी पहिली स्टेप आहे कोऑर्डिनेट ऑफ A आणि कोऑर्डिनेट ऑफ B. टेबल बघून सांगा, A कोऑर्डिनेट काय आहे, -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ B काय आहे, 5. नेक्स्ट स्टेप मध्ये डिस्टन्स ऑफ AB काढणार, ज्याच्यामध्ये ह्या दोन कोऑर्डिनेटचं आपण सबट्रॅक्शन करू. अगेन -3 आणि 5 जर बघितलं तर 5 हा मोठा आहे म्हणून 5 ला सबट्रॅक्ट आपण करणार -3 सोबत. अगेन निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार आहे, पॉझिटिव्ह. सो 5 + 3 विच इज इक्वल टू आलं 8. दोघं डिस्टन्स आपण काढले. कॉन्ग्रुएंट साठी काय लागतं, डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू डिस्टन्स ऑफ CD.
चेक करा आता की जे दोन डिस्टन्स आपल्याकडे आहेत, डिस्टन्स ऑफ डीई इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी आहे का? याचं डिस्टन्स काय आहे 16 आणि याचं डिस्टन्स काय आहे 8. दोघं सेम आहे नाही. सो हे दोघं डिस्टन्स पण सेम नाहीये. म्हणून आपण काय लिहिणार इथं, सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट. इथं आपण हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह केला. कळालं आपण काय केलं याच्यामध्ये, दोघं सेगमेंटचे डिस्टन्स काढले आणि फक्त कंपेअर केलं की ते इक्वल टू आहे की नाही. ह्या प्रॉब्लेम मध्ये ते नॉट इक्वल टू आले, म्हणून आपण काय लिहिलं मग की हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट नाहीये. आता आपण ह्याच क्वेश्चन मधला पुढचा क्वेश्चन बघणार आहे, ज्याच्यात आपल्याला सेगमेंट बीई आणि सेगमेंट एडी बद्दल शोधायचं आहे की ते कॉन्ग्रुएंट आहे की नाही. परत आपण काय करणार, फर्स्ट स्टेप मध्ये सेगमेंट बी ला घेणार आणि आपण याचा काय काढणार आहे, डिस्टन्स. सो आता आपण कन्सेप्ट माहिती आहे तर पटापट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे की दोघं पॉइंट्सचं कोऑर्डिनेट आपण बघणार. सो इथं आपल्याकडे पॉइंट बी आहे आणि पॉइंट ई आहे. सो टेबल बघून सांगा बी चं कोऑर्डिनेट काय आहे 5 आणि ई चं कोऑर्डिनेट आहे 9. नेक्स्ट स्टेप आहे डिस्टन्स ऑफ बीई. त्याच्यासाठी जो मोठा नंबर आहे 9 त्याला आपण सबट्रॅक्ट करू छोट्या नंबर पासून. सो 9 - 5 इक्वल टू आला 4. सो फर्स्ट डिस्टन्स आपल्याकडे मिळालाय. सेम स्टेप आपण दुसऱ्या सेगमेंटसाठी करणार, ज्याचं नाव आहे एडी, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स ऑफ एडी काढायचं आहे. पहिली स्टेप आहे कोऑर्डिनेट ऑफ ए आणि कोऑर्डिनेट ऑफ डी शोधायचं. चेक करा ए चं कोऑर्डिनेट किती आहे -3 आणि डी साठी कोऑर्डिनेट आहे -7. आता डिस्टन्स ऑफ एडी काढण्यासाठी जो मोठा नंबर आहे आपल्याकडे -3 त्याला आपण सबट्रॅक्ट करू छोट्या नंबर सोबत. आता हा -3 तसाच येणार आणि निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतं नेहमी पॉझिटिव्ह. सो -3 आणि +7 जर केलं तर आन्सर आलं 4. दोघं सेगमेंटचे डिस्टन्स मिळाले. आता काय चेक करायचं आपल्याला, सगळ्यात मेन म्हणजे दोघं सेगमेंटचं डिस्टन्स सेम आहे की नाही. सो डिस्टन्स ऑफ बीई इक्वल टू डिस्टन्स ऑफ एडी हे चेक करायचं. सो त्याच्यासाठी काय लिहिणार, बीईचे डिस्टन्स आहे 4 आणि एडीचे डिस्टन्स आहे 4. ओ ग्रेट. सो दोघं सेगमेंटचं डिस्टन्स आपल्याकडे सेम आलंय, म्हणून आपण इथं लिहू शकतो की सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी आर कॉन्ग्रुएंट. एवढं सिंपल होता हा फर्स्ट प्रॉब्लेम. आपल्याला जेव्हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की किती आपण छोट्या स्टेपमध्ये याला सॉल्व्ह करू शकतो. जेवढं आपण छोट्या छोट्या स्टेपने सॉल्व्ह करणार तेवढा आपला प्रॉब्लेम ॲक्युरेट राहील आणि आपल्याला 100% फुल मार्क्स मिळतात. कधीही शॉर्टकटने सॉल्व्ह करायचं ट्राय करू नका. ही गोष्ट तुम्ही पूर्ण तुमच्या 9th जेवढे पण मॅथ्सचे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायची की आपल्याला शॉर्टकट यूज करायचं नाहीये. जेव्हा तुम्ही स्टेप वाईज सॉल्व्ह करतात, पहिली गोष्ट तर तुमचं इतकं मस्त लक्षात राहतं आणि दुसरं गोष्ट फुल मार्क्स मिळतात. हे जर असेल तर अजून काय पाहिजे, राईट? सो म्हणून लक्षात ठेवायचं स्टेप वाईज सॉल्व्ह करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट.
सो आपण असा हा फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.2 चा कंप्लीट केला आहे. आता आपण जाऊयात सेकंड क्वेश्चन कडे, ज्याच्यात दिलेला आहे पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. याच्यासाठी डायग्राम काढावी लागेल, ज्याच्यात ए आणि बी हा सेगमेंट दिला आहे आणि म्हणताय की हा जो एम पॉइंट आहे हा याचा मिड पॉइंट आहे. पुढं ए बी इक्वल टू 8 आहे, म्हणजे ही जी लेंथ दिली आहे ए आणि बी मधली ती आहे 8 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम, आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, ही लेंथ, ज्याला मी इथं क्वेश्चन मार्क देते. सो डायग्राम समजली, आपल्याला ए बी ची लेंथ दिली आहे आणि फाइंड आउट करायची आहे ए एम ची लेंथ. डायग्राम वरून तुम्हाला कुठलं प्रॉपर्टी लक्षात आलंय आधी ते सांगा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रॉपर्टी बघितल्या आहे. आता मला डायग्राम वरून सांगा की तुम्हाला कुठली कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. राईट, जर कोणाला लक्षात आले नसेल तर मी इथं लिहिते, आपल्याकडे एक प्रॉपर्टी होती ज्याचं नाव आहे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. आणि ही प्रॉपर्टी काय म्हणते की एक लाईन सेगमेंट असेल ए बी आणि त्याचा एक मिड पॉइंट असेल, तर हे एक डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असतं. म्हणून आपण काय लिहू शकतो की लेंथ ऑफ ए एम इक्वल टू ए लेंथ ऑफ एम बी. ही झाली याची प्रॉपर्टी. ठीक आहे, आता मला सांगा की आपण याच्यावरून कुठलं इक्वेशन बनवू शकतो. इक्वेशन येणार आहे आपलं की लेंथ ऑफ ए बी, ए बी ची लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी हे दोन लेंथ आपल्याला ऍड करावे लागणार आहे. कुठले, ए एम ची लेंथ आणि एम बी ची लेंथ. पण मिड पॉइंट ऑफ सेगमेंटची प्रॉपर्टी म्हणतं की ए एम आणि एम बी सेम आहे. म्हणून मी काय करणार की हा ए एम तर असाच ठेवणार, कारण मला तोच काढायचा आहे. मी ह्या एम बी च्या ऐवजी ह्या ए एम ला इकडं घेऊन येणार, म्हणून मी याच्या ऐवजी लिहिणार परत ए एम. हे का केलं, कारण मला ए एम ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून मी ह्या एम बी ला ए एम मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता ए एम आणि ए एम दोन ए एम आहे माझ्याकडे, म्हणून मी इथं काय लिहिणार, 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ ए एम. बरोबर, इथपर्यंत आलं. हा लेंथ ऑफ ए बी तसाच मी खाली लिहून घेते. क्वेश्चन मध्ये आपल्याला कुठली व्हॅल्यू दिली आहे, ए बी ची, जी आहे 8. सो तिला मी इकडं पुट केलं. सो 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ ए एम तसंच ठेवलं. ए एम ची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या 2 ला ह्या साईडला आपल्याला पाठवावं लागणार आहे. इथं हा मल्टिप्लिकेशन मध्ये, जेव्हा तो दुसऱ्या साईडला जाईल तेव्हा तो डिवाइड मध्ये होणार आणि हा लेंथ ऑफ ए एम ची ही व्हॅल्यू ह्या साईडला राहिली. सो 2 1 जा 2 असतो आणि 2 4 जा 8 आहे. याचाच अर्थ आपण काय इथं लिहू शकतो की लेंथ ऑफ ए एम इक्वल टू 4. and this is our answer. सिंपल. याच्यामध्ये आपल्याला फक्त मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ही प्रॉपर्टी माहिती पाहिजे होती. जर ही प्रॉपर्टी तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही ह्या स्टेप्सने अशा टाइपचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. सेम टाइपचा असाच एक प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये परत मिड पॉइंट रिलेटेड दिलेला आहे, पण तो थोडा डिफरंट आहे. आता तो कसा डिफरंट आहे हे बघूयात. याच्यात दिलं आहे पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी. परत एक सेगमेंट काढणार ज्याचं नाव आहे सी डी आणि पी हा त्याचा मिड पॉइंट आहे. सो इथून मी हा पॉइंट घेतला पी. सी पी इक्वल टू 2.5. सो सी आणि हा जो बीचा डिस्टन्स आहे तो आहे 2.5 सेंटीमीटर. फाइंड लेंथ ऑफ सी डी, आणि काय शोधायचं आहे, सी डी चा डिस्टन्स.
डायग्राम काढणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण अर्ध्या गोष्टी तर आपल्याला तिथूनच कळून जातात की आपल्याला काढायचं काय, आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं काय, आणि ही डायग्राम वापरून मग आपण कुठली प्रॉपर्टी यूज करायची हे पण आपल्याला लगेच कळतं. ठीक आहे. अगेन मिड पॉइंट दिलंय, म्हणून आपण कुठली प्रॉपर्टी यूज करणार मग? बाय प्रॉपर्टी मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. ह्या प्रॉपर्टीवरून आपल्याला काय लक्षात येणार आहे की सीपीचे डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ सीपी इक्वल टू ए दिस डिस्टन्स विच इज पीडी. प्रॉपर्टी आपण इथे लिहून घेतली. आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करू. आपल्याला माहिती आहे की लेंथ ऑफ सीडी काढण्यासाठी मला लागणार आहे लेंथ ऑफ सीपी प्लस लेंथ ऑफ पीडी. पण क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे? फक्त सीपीची व्हॅल्यू, म्हणून हा लेंथ ऑफ सीपी तसंच लिहिणार आणि पीडीची व्हॅल्यू तर दिलेली नाहीये. पण ह्या प्रॉपर्टीनुसार मी म्हणू शकते की पीडी आणि सीपी दोघं पण सेम आहे, आणि ह्या पीडीच्या ऐवजी मग मी काय लिहिणार? सीपी. आता सीपी सीपी दोन वेळेस झाले, किंवा सिंपल काय करू आपण, आपल्याकडे सीपीची व्हॅल्यू ऑलरेडी आहे तर ती आपण टाकून घेऊ. सो इथं आलं 2.5 आणि ह्या साईडला पण आलं 2.5. सो 2.5 प्लस 2.5 किती होतं? 5.0. म्हणून आपण काय लिहू शकतो मग की लेंथ ऑफ सीडी इक्वल टू ए 5.0 अँड दिस इज अवर आन्सर. ह्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण मिड पॉइंट ऑफ सेगमेंट हीच प्रॉपर्टी यूज केली आहे, आणि याचा जो मागचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ही प्रॉपर्टी यूज केली. सो याच्यावर आपण हे दोन टाईपचे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. सो आजचा या व्हिडिओचा आपला हा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यात लेंथ ए बी दिलेली आहे 5 सेंटीमीटर, बीपीची लेंथ दिली आहे 2 सेंटीमीटर आणि एपीची लेंथ दिली आहे 3.4 सेंटीमीटर, आणि आपल्याला कंपेअर करायचे आहेत की हे तीन सेगमेंट मध्ये कुठला मोठा सेगमेंट आहे आणि कुठला लहान सेगमेंट आहे. ओके. सो आता आपण डायग्राम काढू. सगळ्यात आधी तर ए बी लाईन सेगमेंट काढू. मी अंदाजे लिहिते की हा 5 सेंटीमीटरचा आहे. सो हा जो डिस्टन्स आहे हा झाला 5 सेंटीमीटरचा. दुसरं आहे बीपी, ज्याची लेंथ आहे 2 सेंटीमीटर, म्हणजे हा याच्यापेक्षा मला लहान काढावा लागणार आहे. याची लेंथ झाली 2 सेंटीमीटर. आणि तिसरा आहे एपी, याची लेंथ दिलेली आहे, सॉरी दिस इज एपी, याची लेंथ आहे 3.4 सेंटीमीटर. क्वेश्चन मध्ये ज्या तीन सेगमेंट दिल्या होत्या त्या तीन सेगमेंटची डायग्राम काढून घेतली. आता आपल्याला कंपेअर करायचंय की सगळ्यात मोठा सेगमेंट कुठला आहे. सिंपल तुम्ही लिहू शकतात की लेंथ ऑफ ए बी हा सगळ्यात मोठा आहे, विच इज लार्जेस्ट. ठीक आहे. आणि सगळ्यात छोटा आपल्याकडे कुठला आहे? दिस इज लेंथ ऑफ बीपी, ही झाली सगळ्यात स्मॉल, आणि मधला कुठला आला मग? एपी. म्हणून मी काय लिहिणार की लेंथ ऑफ ए बी हा सगळ्यात मोठा आहे, दुसरा नंबरवर आहे लेंथ ऑफ एपी, आणि तिसऱ्या नंबरवर आहे लेंथ ऑफ बीपी. यालाच आपण कसं लिहू शकतो की सेगमेंट ए बी हा सगळ्यात मोठा आहे, 2 नंबरवर आहे सेगमेंट एपी, आणि 3 नंबरवर आहे सेगमेंट बीपी. आणि दिस इज हाऊ वी कंपेअर 3 सेगमेंट्स. याला म्हणतात 3 सेगमेंट्सचं कंपॅरिझन, ज्याच्यात आधी आपण 3 डायग्राम काढले आणि मग त्याच्या लेंथ वरून शोधलं की कुठला सगळ्यात मोठा आहे आणि कुठला सगळ्यात लहान आहे.
सो आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चे हे 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे उरलेले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू.